पेपर फुटल्याच्या अनुषंगाने अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पर्यावरणवादी शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक सर आणि एक युवक दिपके नावाचा अभिजित दिपके नावाचा युवक हा जंतर मंतरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत राहून ते आंदोलन करत होते। एक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, या शिक्षण मंत्र्याला कुठेतरी जाब विचारण्यासाठी रितसर आंदोलन करत असताना एक 4 दिवसापूर्वी अमानुष लाठीमार करून आंदोलकाला भयभीत करून आंदोलकाची मानसिकता बिघडून आंदोलकांना मारहाण करून घेऊन गेले। हा कुठेतरी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार करत आहे। सर, घोरपडे नावाचा एक फेसबुकवर पोस्ट पसरते। घोरपडे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। घोरपडे तो लिहितोय की माझा पुतण्या, मी भाजपाचा समर्थक आहे, माझा पुतण्या नीटची परीक्षा दिला होता पण माझा पुतण्या पागल होऊन फिरला आहे, ते पेपर रद्द झाला आणि पुतण्या पागल होऊन फिरला आहे। आणि ते महिला जी आहे पोरगी, ते दगड मारणारी पोलिसांना ती माझी पुतणी आहे म्हणून गर्वानं सांगतोय। का तर ती भावाचा बदला घेण्यासाठी ती पोरगी दगड मारते। एवढी प्रचंड चीड या युवकांच्या मनात, या विद्यार्थ्या मनात या सरकारच्या विरोधात आहे। सर, हे काही आंदोलन यापूर्वी झालं नव्हतं। 1964लाच ना सर, इंदिरा गांधी, श्रीमती इंदिराजी गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या। इंदिराजी गांधी असंच एक आंदोलन सुरू होतं। आंदोलनाच्या दरम्यान इंदिराजींच्या डोक्याला जबर मारहाण लागली होती, जबर जखम झाली होती, रक्तबंबाळ झालेल्या इंदिराजी मोर्चाला सामोरे गेल्या, हसत सामोरे गेल्या आणि त्या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या। ती सत्ता, ते पंतप्रधान पद आणि ते लोकशाही जीवन ठेवण्यासाठी या आम्हा सर्वांचं या ठिकाणी आंदोलन आहे। आम्ही सर्वांच्या वतीनं, आता यानंतर सरजी बोलतील, सर्वांच्या वतीनं आम्ही एकच सरकारला विनंती करतोय, हे फाडतोस धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री याचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि ज्या पोलिसांनी पोलिसाच्या वेशात RSSचे गुंड असतील त्या गुंडांनी, ज्या गुंडांनी विद्यार्थ्यावर आणि बालकावर हल्ला केलाय, महिलावर हल्ला केलाय, त्यांना तात्काळ निलंबित करा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो आणि थांबतो। यानंतर अनेक मान्यवर बोलणार आहेत।